जय जिजाऊ, जय शिवराय बांधवांनो. 1620 साली निजामशाहीचा दरबार संपला. सर्व सरदार आणि सैनिक दरबारातून आपल्या छावणीकडे घराकडे जात होते. निजामशाहीचा सरदार खंडागळे त्यांचा हत्ती बिथरला आणि पुढे येईल त्याला तुडवत तो दरबारातून बाहेर जात होता. पुढच्या दिशेने लखुजी राजे जाधव यांचा पुत्र दत्ताजी आणि त्यांचे सैनिक होते. आपल्या सैनिकाच्या दिशेनं हत्ती येत आहे, आपल्या सैनिकांना हत्ती तुडवत आहे हे बघितल्यानंतर दत्ताजी जाधव यांनी तलवार काढून खंडागळेच्या हत्तीवर सपासप वार केले. हत्ती रक्तबंबाळ झाला. खंडागळे आणि दत्ताजी जाधव यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. तेवढ्यात शहाजी राजांचे चुलत बंधू विठोजीचे पुत्र संभाजी आणि खेळोजी हे खंडागळेच्या मदतीला गेले. संभाजीच्या हातून दत्ताजी जाधव हा मारला जातो ही बातमी पुढे गेलेल्या लखुजी राजे जाधव यांना कळताच ते अत्यंत रागाने आपली तलवार बाहेर काढून संभाजीच्या दिशेने येतात आणि संभाजीवर सपासप तलवारीचे वार करून संभाजीला ठार करतात. त्यावेळेस आपला चुलत भाऊ आणि सासरा आपल्या चुलत भावाला मारत आहे तेव्हा शहाजी राजे मध्ये येतात. त्यावेळेस आपल्या सासऱ्याकडून म्हणजे लखुजी राजे जाधव यांच्याकडून तलवारीचा एक वार शहाजी राजांच्या दंडावर होतो. निजामशाहीने शहाजी राजांची बाजू घेतली असे लखुजी राजे जाधव यांना वाटल्यामुळे त्यांनी निजामशाही सोडली आणि ते मोगलांकडे गेले. हे स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने बघितले, ऐकले. त्यांनी विचार केला, मातृभूमी आपली, माणसं आपली आणि आपल्यावरच अन्याय अत्याचार शोषण करणारे निजामशहा, आदिलशहा, मोगलशहा त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या साम्राज्य विस्तारासाठी आपली माणसं एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, भांडत आहेत, मारत आहेत, आपलं रक्त सांडत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे या विचाराने स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचे स्वराज्य स्थापन केले.